हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघत असताल माझे केस किती शाईन करतात आहेत, तर त्याच्यासाठी मी एक हेअर मास्क बनवला होता. तर चला मी तोही तुमच्यासोबत शेअर करते. आणि तुम्ही इथं बघू शकता म्हणजे केस किती छान आणि सिल्की झालेत, मस्त झालेत एकदम. आणि गुंतासुद्धा अजिबात नव्हता, मस्त असा हात निघत होता केसातून. तर मी सर्वात आधी इथे घेतला होता 1 चमचा तांदूळ, खूप सारा कढीपत्ता आणि पूर्ण एक कोरफड घेतली होती. छान धुवून त्याचे काटे काढून घेतले होते आणि छोटे छोटे पीस केले होते त्याचे. आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकून छान असं उकळू दिलं होतं. छान असं उकळू द्यायचं आहे आपल्याला त्याला, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही. कलर चेंज वगैरे झाला त्याचा की त्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं काहीचं टेक्स्चर तयार होतं त्याचंवालं. खूप थिक पण नाही, पातळच आहे. त्यानंतर तुम्ही जो पण शॅम्पू यूज करता, थंड झाल्यावरती जो शॅम्पू यूज करता तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मस्त असे केस धुवून काढायचे. आणि मग छान केस सिल्की वगैरे होऊन जातात आपले. मी हे एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलं होतं. एक काजल ताई आहे त्यांच्या व्लॉगमध्ये. तो म्हटला आपण ही ट्राय करून बघू आणि जर छान झालं तर तुम्हालाही शेअर करता येईल. तर छान सिल्की वगैरे केस झाली होती, तर म्हटलं तुम्हालाही शेअर करावं म्हणून तुम्हाला शेअर केलं. तर कसं वाटलं मला नक्की सांगा. तुम्ही ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर नेक्स्ट डे मी इथं छान असा स्वयंपाक करत होते आणि या स्वयंपाकाला मस्त अशी मेथीची भाजी करायची होती. आता मस्त पालेभाज्याचा सीझन आला आहे, सो रोज पालेभाज्याच खायच्या आता. मस्त गाजर वगैरे आले ते. या सीझनचा गाजरचा हलवा व्हायचा आहे, अजून आमचा झाला नाही. आता बघू तो कधी होतोय शक्य. सो आता तर सध्या आहे मेथीचीच भाजी. मग इथे छान अशी मेथीची भाजी करणार होती मी. आणि मी पाणी तापायला ठेवलं होतं आंघोळीसाठी, तर निम्मं तर ते खालीच ओतू गेलं. त्यामुळे ते आधी छान असं क्लीन करून घेते. आणि अन्वीसुद्धा इथे मध्ये मध्ये करत होती, तिलाही माझ्यासोबत यायचं होतं. सगळ्या कामांमध्ये ती माझ्या अगदी सोबत असते. सगळ्याच कामांमध्ये ती असते. अगदी उठल्यापासून ते रात्री झोपसपर्यंत ती माझ्यासोबत असते. तिला घेऊनच मला सगळी कामं करावं लागतात, दुसरं काही ऑप्शनच नाही. तिचे पप्पा पण नाईट करून आले होते, त्याच्यामुळं त्यांना उठवण्याचा तर काही प्रश्नच येत नाही. सो मलाच तिला सांभाळावं लागतं. आणि ते नाईट करून आले म्हटल्यावर आपल्याला काही सांगताही येत नाही त्यांना की तुम्ही सांभाळा थोडंसं, मी हे करते ते करते. आपल्याला छान नाही वाटत. त्यामुळं मग मी तिला घेऊन सगळं करत असते. आता तिला मी एका जागेवर बसवलं आहे खाली. तीही छान असा लाटापाटा करते. आता छोटंसं कणिक मळून दिलं आहे मी तिला, ती खाली बसते लाटत. मग त्याच्यात तिचा एक अर्धा 1 तास तरी जातो. त्यानंतर मी इथं छान अशी मेथीची भाजी करायला घेतली. चला मी तुमच्याशी छान अशी रेसिपी शेअर करते. सर्वात आधी मी तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, जिरं मोहरी छान अशी तडतडू दिली, कांदा टाकला आणि नंतर मिरच्या टाकल्या. मिरच्या चांगल्या शिजू द्यायच्यात आपल्याला. मिरच्या जर त्या कच्च्याच राहिल्या तर खूप जास्त तिखट लागतात आणि आजकालच्या मिरच्या खूप जास्त तिखट आहेत. आणि ह्या काळ्या मिरच्या होत्या, त्या खूप तिखट असल्यामुळे त्या छान अशा शिजू द्यायच्या आधी. आणि खूप सारा लसूण टाकायचा. लसूण असाच थोडासा कुटून टाकायचा आणि खूप सारा लसूण टाकायचा मेथीच्या भाजीमध्ये, म्हणजे त्याने ना खूप छान टेस्ट येते मेथीच्या भाजीला. त्यानंतर मी असं झाकण ठेवलं होतं जेणेकरून थोडीफार वाफेल भाजी आणि त्यानंतर ती हलवायला सुद्धा सोपी जाते. मग 10 मिनटं तरी तिला वाफवायला ठेवली आणि मग पुन्हा छान अशी हलवून घेतली होती तिला. आणि ह्याच्यामध्ये मेथीच्या भाज्यात मेन म्हणजे दाण्याचा कूटसुद्धा खूप छान लागतो, शेंगदाण्याचा कूट. मी खूप सारा शेंगदाण्याचा कूट टाकत असते कारण मला खूप जास्त आवडती त्याच्यातली भाजी. मेथीची भाजीमध्ये मला शेंगदाण्याचा कूटच खूप जास्त आवडतो, मी खूप जास्त टाकते. त्याने भाजीला एक खूप छान टेस्ट पण येते आणि छान लागते भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मग छान इथं मी भाजी हलवून घेतली. आणि मेथीची भाजी मस्त अशी बाजरीची भाकर वगैरे असली की त्याच्यासोबत छान लागते. तर बाजरीची भाकर तर नाही, पण मी त्या मस्त अशा गरम गरम पोळ्या केल्या होत्या त्याच्यासोबत खायला, म्हणजे चपाती केली होती. आणि मेथीच्या भाजीला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला, ती लगेच शिजून जाते. सो इथं आपली चमचमीत अशी मस्त मेथीची भाजी तयार झाली होती. त्यानंतर मी लगेच छान असं पीठ मळून घेतलं होतं. म्हटलं पीठ मळून घ्या. आणि मी कालच नवीन पिशवी आणली होती तेलाची, तर त्यातलं तेल काढून ठेवलं होतं. पण आपण चिंगूस बाया आहोत ना, मग त्याच्यामध्ये जे काय थोडंफार 1-2 थेंब उरले ते पण असं चाटून पुसून आपल्याला
यूज करायचं असतं ते. सो मीही ते केलं. तर थोडंफार जे तेल उरलेलं असतं तेच त्याच्यामध्ये पिठाचा गोळा चांगला असा मळून घेतला, जेणेकरून आपला एक थेंब पण इकडचा इकडं वाया जाऊ नये. तुम्ही पण असं करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर करते. मी अशा बाबतीत खूप चिंदीपणा करते, चिंगूस आहे मी खूप. सो मी करते असं. तुम्ही पण करत जा. कारण आपण जेव्हा असं एखादी पिशवी फोडतो ना, त्याच्या आतमध्ये भरपूर तेल असतं. त्याच्यामध्ये तर 1-2 चपातीला त्याचं तेल आरामशीर लागेल एवढं तेल त्याच्यामध्ये नक्कीच असतं. सो मी ते असं यूज करत असते. आणि इकडं आपल्या छान गरमागरम पोळ्यासुद्धा तयार आहेत. आणि मी काल मार्केटमध्ये गेली होती, मस्त कोथिंबीर आणि तिथूनच मी आज जी भाजी केली ती आणली होती, मेथीची भाजी. छान अशी कोथिंबीरसुद्धा निवडून ठेवली होती. तर चला मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. मी प्लास्टिकचा एक डब्बा घेतला होता. मी ह्याच्यामध्येच ठेवते रोज नेहमी कोथिंबीर. मस्त असा न्यूजपेपर घेतला, त्याला छान अर्धा फोल्ड केला, त्याच्यामध्ये ठेवला आणि जेवढी पण कोथिंबीर माझ्याकडे होती ती त्याच्यामध्ये ठेवली. आणि जो अर्धा पेपर उरला होता तो त्याच्यावरती असा छान झाकून ठेवायचा आणि मस्त झाकण लावायचं. आणि असं जर ठेवली ना कोथिंबीर तर बरेच दिवस राहते. आठवडा तरी आपोआप राहते ती. छान राहते आणि फ्रेश राहते, अजिबात खराब वगैरे होत नाही. आणि सगळा स्वयंपाक झाल्यावर मस्त असा किचन झाला होता माझा, तोही मस्त असा क्लीन करून घेतला मी. त्यानंतर डायरेक्टली रात्री शूट केलं. रात्री माझी पिलू छान अशी लिंबू चमचा खेळत होती. तिला असं नवीन नवीन खेळ खेळायला खूप जास्त आवडतात. तर बघा ती किती छान खेळत होती. तर असाच होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा. छान अशी लिंबू चमचा खेळत होती. तिला असं नवीन नवीन खेळ खेळायला खूप जास्त आवडतात. तर बघा ती किती छान खेळत होती. तर असाच होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा माझी पिल्लू कशी खेळते. अगो बाई, बघ तिचं हे बघ तिचं किती हे. बाबू इथं इथं बाबडे.